दुसरं राजाचं पुस्तक त्याचं 5वा अध्याय त्याच्यामधून एक 2-3 वचन बघूया. दुसरं राजाचं पुस्तक त्याचा 5वा अध्याय, पहिलं वचन. अरामाच्या राजाचा सेनापती नामान हा आपल्या धन्याच्या पदरी एक थोर व प्रतिष्ठित मनुष्य होता, कारण त्याच्याद्वारे परमेश्वराने आरामास जय दिला होता. तो पराक्रमी वीर होता, पण कोढी होता. आरामी लोकांनी टोळ्या करून छापा घातला आणि इस्रायल देशातून एक लहान मुलगी कैद करून नेली. ती नामानाच्या स्त्रीच्या सेवेस राहिली. ती आपल्या धनीस म्हणाली, शोम्रोनातल्या संदेशांची माझ्या धन्याची गाठ पडती तर किती बरे होते. त्याने त्यांचे पोट बरे केले असते. कोणी एकाने जाऊन आपल्या धन्यास सांगितले की ती इस्रायल मुलगी असे म्हणत आहे. तिथं आपण जो हा अध्याय आहे हा आपण आता पूर्ण वाचणार नाही, पण त्याच्यामधले हे ते 3-4 वचन जे आपण बघितलं त्याच्यामध्ये लहान लहान संडे स्कूलमध्ये असल्यापासून आपण बघतो की लहान मुलांना ह्या नामांबद्दल शिकवलं जातं आणि कसं अद्भुत कार्य तिथं देवाने घडवलेलं ते पण पण बघतो आणि लहान मुलांना सगळ्यांना शिकवलं जातं. तर हा जो भाग आहे हा खूप परिचयाचा आहे, सर्वांना या गोष्टीबद्दल माहिती आहे, नामांबद्दल माहिती आहे. पण तरी पण ह्या वचनाच्या द्वारे प्रभू आज आपल्याशी काय बोलणार आहेत आणि प्रभू आपल्याशी वैयक्तिक बोलतो आणि प्रभू आपल्याला ह्या वचनांच्या द्वारे काय सांगत आहे आपण त्याच्याकडे आज बघूया. इथे मी जे वचन बघणार आहे, सांगणार आहे ते म्हणजे तिथे जो दुसरा वचनापासून जे आपण तिथे बघतो की है ना, ह्या नामानाबद्दल पेक्षा तिथे आपण एक बघतो की जेव्हा हा सेनापती नामान त्याने तिथे एक लहान मुलीला कैद करून आणलेला आपण इथे बघतो. या लहान मुलीबद्दल जर आपण बघितलं तर ही लहान मुलगी ही काही गोष्टी परमेश्वराबद्दल संदेशाबद्दल तिथे त्या नामान त्यांच्या कुटुंबाला सांगते. तिथं तिला कैद करून आणलंय, त्यांची सेवा करायला आणली आहे आणि ती जे काही गोष्ट सांगते त्याच्यानंतर आपण बघतो एक मोठं अद्भुत कार्य पुढे जाऊन तिथे घडतं आणि देवाने तिथे एक विदर्भी माणसाला आपल्याकडे कसं आणलं आणि कशा प्रकारे अद्भुत कार्य तिथे घडलेलं आपण असं बघतो. तर हे घडण्याचं कारण म्हणजे ही लहान मुलगी आहे. सुरुवात ह्या लहान मुलगीने केलेलं आहे. आपल्याला त्या मुलगीचं वय माहित नाही, आपल्याला त्या मुलगीचं घर-दार माहित नाही, तिचे आई-वडील माहित नाही, तिचं शिक्षण माहित नाही, तिची कुठलीच गोष्ट आपल्याला इथं माहित नाही. तरी पण आपण बघतो ती लहान मुलगी, मी असा विश्वास करतो की ती लहान मुलगी जेव्हा त्या घरात राहत असेल, तेव्हा त्या घरामध्ये ती ज्या प्रकारे तिचं वर्तन असेल, तिचं बोलणं चालणं असेल, तिचं जे संभाषण असेल त्या लोकांबरोबर एकदम नम्रतेने सांगत असेल, सौम्यतेने करत असेल, कुठली गोष्ट जर ती त्यांना सेवा करत असेल, तर त्या सेवेमध्ये तिचा नम्रपणा असेल आणि जे काही ती गोष्ट किंवा ज्या काही ते जी काही बोलत असेल ते प्रभूबद्दल बोलत असेल आणि तिच्याकडे बघून ह्या लोकांच्या मनामध्ये एक वेगळी आपुलकी निर्माण झाली असेल. ह्या ह्या मुलीबद्दल जर बघायला गेलं असेल तर ती ज्या घरातून आली असेल, ज्या आई-वडिलांनी तिचं संगोपन केलं असेल, त्या घरामध्ये त्या प्रभूबद्दल बऱ्याचशा गोष्टी बोलत असतील आणि तो मोठा पगडा त्या मुलीवर पडला असेल आणि तिला इस्रायलीच्या देवाबद्दल, संदेष्टांबद्दल पण तिला तिथे माहिती आहे. आणि ह्या सर्व गोष्टी आपण बघतो आणि त्या मुलीबद्दल जेव्हा आपण इथं वाचतो, तेव्हा एक गोष्ट लक्षात येते, की त्या मुलगीने आपली साक्ष व्यवस्थित ठेवलेली आहे. त्या मुलगीची साक्ष बघून नामानाची स्त्री धनी तिला जेव्हा तिने ही गोष्ट सांगितली, तेव्हा आपण बघतो, की ती गोष्ट, ती बातमी ती नामानापर्यंत पोहोचली, नामानापासून राजापर्यंत पोहोचली, जो फलस्तीन राजापर्यंत पोहोचली, त्या राजापासून इस्रायलच्या राजापर्यंत पोहोचली, इस्रायलच्या राजापासून एलिशावर पोहोचली आणि एलिशाच्या द्वारे आपण बघतो देवाने तिथे मोठं अद्भुत कार्य करून घेतलंय. ते प्रियानो, एक साक्ष आपण बघतो किती महत्वाची आहे. देवाच्या नजरेसमोर देवाच्या माणसांची साक्ष किती महत्वपूर्ण आहे, हे फार महत्वाचं आहे. कारण की आपण जे बोलतो, आपण जे करतो, ते आपण त्याप्रमाणे जर चाललं,
तर छोट्यातली छोटी गोष्ट जेव्हा आपण प्रभूबद्दल सांगतो, तर त्याच्याद्वारे एक मोठं अद्भुत कार्य तिथं आपण बघतो की होऊ शकतं. आपल्याद्वारे देव मोठं कार्य करू शकतो. पण कंडिशन ही एक आहे, की आपण आपली साक्ष व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. तर बायबलमध्ये जर बघायला गेलं तर काही अ, उदाहरण आपण असं बघू शकतो. अ, बरेचसे बऱ्याचशा लोकांबद्दल चांगली साक्ष आपण तिथं असं वाचतो. आणि या साक्षीबद्दल जर बघायला गेलं तर जर आपण शास्त्रीच्या पुस्तकमध्ये जर आलो, तर शास्त्रीच्या पुस्तकमध्ये आपण 13व्या अध्यायामध्ये आलो. तिथे आपण शमशोनाबद्दल ऐकतो. त्याचे जे वडील होते मनोहा आणि त्यांची स्त्री जी होती त्यांना मूलबाळ नव्हतं. आणि देवाने त्यांना अद्भुत रीतीने शमशोन दिला. आणि शमशोन जेव्हा त्याचा जन्म पण व्हायचा होता, तेव्हा त्याचं त्याचं संगोपन कसं करायचं, त्याचा जीवनक्रम कसा असला पाहिजे, त्यांनी काय केले पाहिजे, या सर्व गोष्टी त्यांनी देवाला विचारल्या. हे सर्व झाल्यानंतर आपण बघतो, की देवाने शमशोनला आपल्यासाठी निवडलं. आणि शमशोनाला त्याचं केस कधीच त्याचं मुंडन झालं नाही. त्याला नाझीर बनवलं. देवाचा आत्मा त्याच्यामध्ये होता. परमेश्वराचा आशीर्वाद त्याच्यावर होता. असं वचनांमध्ये लिहिलेलं आहे. आणि अशा प्रकारे निवडून देवाने त्याला वेगळं केलं होतं, की जे इस्रायल लोकं पलिश्त्यांच्या पारतंत्र्यामध्ये होते, त्यांना त्यांच्यापासून त्याने सोडवणूक करण्यासाठी निवडलं होतं. आणि सर्व प्रकारे देवाने हे नियोजन करून ह्या शमशोनाचा जन्म आणि त्याचं कार्य पुढे करण्यासाठी देव आपला हातभार लावत होता. देव त्याची मदत करत होता. पण एवढं सगळं असताना आपण असं बघतो, की हा जो शमशोन आहे, जेव्हा तो हे कार्य करत जात आहे, तेव्हा तो अन्य स्त्रियांच्या मागे लागला. देवाचे कार्य करायचं सोडून आपण बघतो, की तो आपली साक्ष, त्याची साक्ष बघा. तो ज्या कार्यासाठी त्याला ठेवलं होतं, लोकांच्या नजरेमध्ये त्याची साक्ष कशी होती. तो जे नको करायचं होतं, जे देवाला नको होतं, जे पाप होतं, ते त्या गोष्टी करायला लागला. आणि पलिस्तीन आणि इस्रायल लोकांच्या नजरेसमोर त्या गोष्टी आल्या. त्याचे वडील आई-वडिलांना जाऊन तो सांगतो, की मला विधर्मी स्त्रीचं लग्न करायचं. आई-वडील म्हणतात, की तसं करू नको. त्याचे आई-वडील त्याला समजून सांगतात. पण तरी पण तो ऐकत नाही. आणि त्यांच्या विरुद्ध जाऊन तो काय करतो, तशा प्रकारे लग्न करतो. जी साक्ष त्याला ठेवायची आहे, जे देवाच्या आवडणाऱ्या गोष्टी, देवाच्या करण्याच्या गोष्टी सोडून तो आपल्या मनाने करायला लागला. प्रियानो, तो एक निवडलेला व्यक्ती होता. देवाने त्याला निवडलं होतं. आणि देवाने त्याला सामर्थ्याने, आशीर्वादाने, आत्म्याने भरून त्याला चालवत होता. तरी पण तो आपल्या मनाप्रमाणे चालायला लागला. आणि प्रियानो, जेव्हा अशा प्रकारे आपण आपल्या मनाने चालायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण देवाच्या जी साक्ष आपण देवासमोर आणि माणसांसमोर ठेवायचा प्रयत्न करतो, ती साक्ष आपली खराब होते. आणि इथेच आपण बघतो, की तो नुसतं तेवढंच नाही, तो अन्य स्त्रियांच्या मागे लागला. जे नको करायचं ते करायला लागला. आणि एक अशी वेळ आली, की त्याने जे देवाचं कार्य पुढं करायचं होतं, त्या कार्यामध्ये ह्या कारणामुळे अडथळा निर्माण झाला. आणि तो ज्या स्त्रीबरोबर राहत होता दिल्या, तिथल्या त्या स्त्रीला येऊन फलिस्ती लोकांनी म्हटलं, की ह्या व्यक्तीला आम्हाला कसं पराजित करता येईल? ह्याच्या काही ते सामर्थ्याचं आम्हाला कसं त्याला पकडावं आम्हाला सांग. ते सामर्थ्य कशात आहे हे सांगा. आणि आपण बघतो तिथं त्याचं गुपित जे आहे, तो त्या स्त्रीच्या बरोबर राहत असताना, विधर्मी स्त्रीच्या बरोबर राहत असताना त्यांनी आपलं गुपित तिथं सांगितलं. गुपित सांगितल्यानंतर आपण बघतो ते अचाट शक्तीचे मर्म तिने त्याच्याकडून काढून घेतलं. कधी पण न वस्त्रा फिरवलेला हा नाझीर, त्याच्याबद्दल त्यांनी रहस्य प्रकट केलं. आणि ते रहस्य प्रकट केल्यानंतर फलिस्ती लोकांनी त्याचा फायदा घेतला आणि त्याला काय केलं आपण बघतो, त्याला पकडलं तिथे. त्याचं सामर्थ्य सगळं निघून गेलं. हा देवाचा माणूस आहे. देवाने निवडलेला माणूस आहे. देवाच्या कार्यासाठी निवडलेला माणूस आहे. पण आता त्याची साक्ष बघा. तिने जे कार्य केलं त्याच्यामुळे आपण बघतो, की देवाची जी योजना होती, देवाला त्याच्याकडून जे पुढचं काम करून घ्यायचं होतं, त्याला भरपूर अडथळा निर्माण झालेला आहे. आणि त्या लोकांनी काय केलं, तेवढंच केलं नाही, तर जेव्हा त्याला पकडलं, त्या शमशोनाचे डोळे पण फोडण्यात आले. त्याला बेड्याने जकडलं. आपण बघतो त्याला तुरुंगामध्ये धान्य दळायला सांगितलं. आणि एवढंच नाही, तर जेव्हा
त्या लोकांनी पकडून त्याला त्यांच्या देवाच्या समोर, कुणाचं दागोन देव, पलिस्तीनच्या दागोनच्या समोर त्याला आणलं आणि त्याला जोक्कर सारखं व्हायला लागलं. विदूषकासारखे तिचे प्रकार, करमणूक त्याला करायला सांगितले. आणि आपण असं बघतो की किती भयानक प्रसंग तिथं आलेला आहे. हा कोण माणूस आहे? हा देवाचा निवडलेला माणूस आहे. देवाच्या कार्यासाठी वेगळा केलेला आहे. पण फक्त आपली साक्ष, देवानी जे करायला सांगितलं होतं ते सोडून तो आपलं काम करायला लागला. आपली इच्छा पुढे केली. जे नको होतं ते करायला लागला. देवाच्या विरुद्ध काम करायला लागला. आणि तिथे आपण बघतो जे काम त्याला पुढे बरेच वर्ष करायचं आहे, तिथे त्यांनी आपली जी साक्ष घालवली, देवाच्या विरुद्ध गेला आणि तिथे आपण बघतो त्याला मरण पत्करावं लागलं. भयानक परिणाम त्याच्या जीवनामध्ये आले. जो आत्म्याचा वर्षाव त्याचा झाला होता, जो आशीर्वाद त्याने देवाने त्याला दिला होता, आपण बघतो तिथं त्याचं उलट काम झालेलं आहे आणि तिथे त्याला मृत्यूशी सामना करायला लागला. त्याचा मृत्यू तिथं झालेला. भयानक रीती. कोण आहे हा? देवाने निवडलेला व्यक्ती आहे. प्रियानो, फार महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. प्रियाने, देवाने आम्हाला या जगामध्ये ठेवलेलं आहे. आपल्याला देवाची महिमा करायची आहे. इथे आपण बघतो शमशोनाने तिथे देवाची महिमा, आपल्या देवाची महिमा करायची वेळ होती, पण तिथे फलिस्ती लोकांनी दागोन देवाची तिथं स्तुती महिमा केली आणि ह्याची विदूषकासारखी याची चेष्टा मस्करी केली आणि त्याला करमणूक करायला सांगितलं, त्यांनी करमणूक सुद्धा केली. प्रियानो, अशी परिस्थिती आपण बघतो, फार भयानक परिस्थिती इथे येते जेव्हा आपण आपली साक्ष ठेवत नाही. बऱ्याच वेळेस आपण असा विचार करतो की आपण बघतो की आपण आपल्या देवाचा महिमा करूया, काहीतरी समारंभ कार्यक्रम ठेवूया. आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी घडतात. उदाहरण तर झालं तर आपण बघतो की आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये जेव्हा एखादा लग्नाचा कार्यक्रम असतो, आपल्याला असं वाटतं की बऱ्याच लोकांना आपण बोलवावं आणि जे विधर्मी लोक आहेत त्यांनी यावं आणि त्यांनी आपल्या लग्नामध्ये देवाची महिमा बघावी, पवित्र आत्म्याचं कार्य तिथं चालू असतं, आपण बघावं म्हणून बोलवतो. मग जेव्हा हे लोक येतात तिथे आणि ते लोक जेव्हा बघतात त्या लग्नामध्ये, तेव्हा त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा अशा स्वरूपाचा मनामध्ये येतं की अरे, आमच्यात आणि यांच्यात काय फरक आहे? जे आम्ही करतो तेच लोक हे करतात. म्हणजे परंपरेने चालत आलेल्या निरर्थक गोष्टीकडेच हे लोक जसे लक्ष देतात. म्हणजे विधर्मी आणि आमच्यामध्ये काही फरक वाटत नाही आणि तिथे साक्ष कुणाची खराब होते? ती साक्षमध्ये आमच्या प्रभूची खराब होते. आम्हाला वाटतं की आम्ही गाणं म्हणतो की आहे ना, आम्ही घटलं पाहिजे आणि प्रभू वाढला पाहिजे, तर उलटं होतं. तिथे आपलं नाव आपण मोठं करायचा प्रयत्न करतो आणि प्रभू घटला जातो. म्हणून साक्ष फार महत्वाची. जर आपण आपली साक्ष व्यवस्थित ठेवली तर तिथे प्रभूचा महिमा होतो. इथे आपण बघतो ह्या मुलीने आपली साक्ष तिथे ठेवल्यामुळे, त्या साक्षीमुळे तिथे फार मोठा अद्भुत कार्य झालं. तिथे जो विधर्मी माणूस आपल्या प्रभूला ओळखलं त्याने. तिथे त्यांनी असं दाखवलं की सांगितलं की बाबा, इस्रायल मधला जो देव आहे त्याच्यासारखा देव अन्य कोणी नाही. त्यांनी लोटांगण घातलं आणि कबूल केलं. पण तिथे एक घटना आपण असं बघतो. एवढं सगळं असताना तिथे जो एलिशाचा जो चाकर आहे, त्या चाकराबद्दल आपण बघतो. इथं नामान म्हणतो की माझ्यामध्ये एवढं कार्य झालं, आता काय करा एलिशा, मी का हे जे भेटवस्तू आणली आहेत, त्या भेटवस्तू पण घ्या. एलिशा म्हणतो नाही, हे घेणार नाही. त्याचं कारण हेच आहे की कुठलीही गोष्ट जी देवाने केलेली आहे त्यासाठी मी का भेटवस्तू घेऊ? देवाचा महिमा देवाचा झाला पाहिजे, माझा नाही. देवाने त्याला बरं केलेलं आहे, मी नाही. मग मी कशाला भेटवस्तू घेऊ? जे नको ते. मग मोठेपणा कुणाचा होईल? माझा होईल. म्हणून एलिशा त्या गोष्टी काही घेत नाही. तिथं तो आपली साक्ष ठेवतो आणि तिथं तो देवाच्या नावाचा महिमा करतो. पण त्याचा जो चाकर आहे गेहजी, जो त्याच्याबरोबर राहत असताना अद्भुत कार्य त्यांनी त्याच्या डोळ्यांनी बघितलेलं असताना, त्यांनी मोठे मोठे गोष्टी तिथं बघितलेल्या असताना सुद्धा तो म्हणतो की नामानाच्या मागे जाऊन म्हणतो की असं असे घटना घडली आणि एलिशाचं पण नाव तिथे घेतो आणि मला या गोष्टी पाहिजे आहेत, काय भेटवस्तू मला पाहिजे आहेत आणि तो घेऊन येतो. मित्रांनो, त्यांनी आपल्या साक्षीमुळे, जी साक्ष त्याची आहे, जे चुकीचं काम केलंय, जे पापाचं काम केलंय, जे देवाला नको आहे, जे देवाची महिमा त्यांनी कमी केली, त्याच्यामुळे एलिशाचं पण नाव कमी झालं. त्यामुळे उद्या नामान नक्कीच असं म्हटलं असेल, अरे आम्ही गेलो, त्यांनी तर मोठं काम केलं. नाही असं नाही, पण त्यांना जे पाहिजे त्यांनी घेतलं, म्हणजे काहीच फरक नाही. आम्ही जे करतो तेच लोक करतात.
फरक काय आहे? फरक काहीच नाही. प्रियानो, एका साक्षीमुळे किती मोठा परिणाम परमेश्वराच्या ज्या महिमेबद्दल आपण जे करतो त्याच्यावर होऊ शकतो. आपण आपण विचार केला पाहिजे, की मी आज या जगात जगत असताना मी संडेला ज्या प्रकारे भक्तीमध्ये राहत असतो, ज्या प्रकारे मी प्रभूची महिमा करत असतो, त्याच प्रकारे मी सोमवार ते शनिवार अशाच प्रकारे देवाची महिमा करतो का नाही? अशाच प्रकारे मी जे बोलतो, जे वचन वाचतो, जे लोकांना सांगतो, तशा प्रकारे मी करतो का? कारण की प्रियानो, लोक जे आहेत ते आपल्याकडे बघत असतात आणि आपल्याकडे बघून चालत असतात. एक उदाहरण जर सांगायचं झालं तर मी आणि काही बंधू लोक एका ठिकाणी एका सेवकच्या घरी गेलो होतो. जाताना आम्हाला वाटेमध्ये त्यांचा घराचा पत्ता व्यवस्थित माहीत नव्हता, म्हणून त्या गावाच्या वेशी जवळ असताना आम्ही विचारलं, की असं-असं एक व्यक्ती आहे, ते कुठं राहतात? तो व्यक्ती तिथे आपला सकाळी पैलवान होता तो. तो व्यक्ती तिथे सकाळी शरीराला सगळं तेल लावून ऊन घेत होता. सकाळची वेळ होती आणि दिसतानाच तो फार भयानक दिसत होता. पण जेव्हा त्याला आम्ही या गोष्टी विचारल्या, तेव्हा तो एकदम त्या व्यक्तीबरोबर, त्या सेवकाबद्दल खूप मोठ्या आणि चांगल्या गोष्टी आहेत, की तो फार मोठा देवाचं काम करतो, चांगला माणूस आहे. त्याच्याबद्दल त्यांनी एवढं भरभरून कौतुक केलं आणि आम्ही जेव्हा गाडीतून त्या व्यक्तीकडे, त्या सेवकाकडे जाताना आमचं मन भरून आलं. त्याबद्दल ह्या व्यक्तीने, विधर्मी व्यक्तीने एवढी प्रशंसा केली होती. मग माझ्या पण लक्षात आलं, की त्या व्यक्तीची, त्या सेवकाची साक्ष किती मोठी आहे, की हा विधर्मी माणूस एवढ्या त्याची प्रशंसा करतो आहे आणि तेवढंच केल्यामुळे त्या प्रभू येशू ख्रिस्ताची किती मोठी प्रशंसा झाली. प्रियानो, त्या व्यक्तीचं मी नाव सांगणार नाही, पण मला एवढं सांगायचं आहे, की अशा प्रकारचं जीवन जगत असताना माणसाचंच नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताचा खूप मोठा तिथं आपण बघतो महिमा होतो. विधर्मीकडनं महिमा होतो आणि हीच प्रभूची इच्छा आहे. प्रभूची इच्छा आहे, की आम्हाला या पृथ्वीतलावर ठेवल्याचं कारण हेच आहे, की आम्ही तशा प्रकारे आमचा प्रकाश लोकांवर पडला पाहिजे. आम्ही लोकांच्या समोर अशा प्रकारे नम्रतेने, सौम्यतेने जगलं पाहिजे, की आमच्या जगण्याच्याद्वारे काय होईल? लोकांमध्ये परिवर्तन होईल. खूप मोठी आणि मोठ्या-मोठ्या गोष्टी सांगून प्रभूमध्ये लोकांना आपण जे प्रयत्न करतो. इथे असं लिहिलेलं आहे, की ही मुलगीची साक्ष, ही मुलगीकडे बघून त्या लोकांनी विश्वास ठेवला. प्रियानो, वचन तर कार्य करतंच, पण लोक पहिले आपल्याकडे बघतात. आम्ही कसं राहतो, आमचं कुटुंब कसं आहे, आमची लेकरं कसं आहे, आम्ही कसं वागतो, आम्ही कसं चालतो, आमची साक्ष कशी आहे. आता ती ठेवण्यासाठी प्रभू आम्हाला इथं सांगत आहे. आता ह्याच बाबतीत जेव्हा बघतो, मी पुढे जात असताना जेव्हा पहिले राजाचं पुस्तक त्याच्या 17व्या अध्यायामध्ये येतो. तिथं आपण अशा प्रकारे एलियाबद्दल वाचतो. देवाने अशा प्रकारे एलियाला पण निवडलं होतं. एलिया तुमच्या आणि माझ्या स्वभावासारखा मनुष्य होता. पण देवाने त्याला जेव्हा बाहेर आणलं आणि सांगितलं, की तुझं पोषण करण्यासाठी मी एक विधवेच्या घरी तुला पाठवत आहे, सारफत इथे. आणि त्यांनी काही न कुरकुर करता त्या विधवेच्या घरामध्ये तो राहिला. त्या विधवेच्या घरात राहत असताना कदाचित त्याच्यावर आपण बघतो, की त्याच्या मनात बरेचसे प्रश्न आले असतील. कारण की एका विधवेच्या घरात राहायचं म्हटल्यावर आणि तिथं पोषण म्हणजे नुसतं ती काय आणेल, काय खायचं, प्यायचं, सगळं काय करायचं आणि तिथं असं सांगितलं तिला एक लहान मूल होतं, म्हणजे फार लहान होतं, म्हणजे ती मुलगी, ती विधवा जास्त वयस्कर नव्हती, ती तरुणच असणार आणि लोकांच्या नजरा, लोकांचं बोलणं त्यांच्या कानी कदाचित पडत असेल. पण आपण असं बघतो, की बायबलमध्ये, वचनामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये असं कुठंच लिहिलं नाही, की ह्या प्रकारे एलियाने काहीतरी चुकीचं काम तिथं त्या घरामध्ये केलेलं आहे. त्या घरात राहत असताना त्या विधवेचा मान-सन्मान राखत, परमेश्वराला महिमा देत, परमेश्वराची नाव उंच करत त्याने तिथं त्याचं जीवन तिथं आपण बघतो जगलेलं आहे. आणि ते करत असताना एक दिवस असा येतो, की त्या घरामध्ये त्या स्त्रीचा जो मुलगा असतो, तो आजारी पडतो आणि तो कालांतराने त्याचा मृत्यू होतो. मृत्यू झाल्यानंतर ती स्त्री येऊन ती विधर्मी स्त्री आहे. ती विधर्मी स्त्री येऊन काय वाटेल ते बोलते त्याला. पण आपण तिथं बघतो, की एलिया त्या स्त्रीला काहीच उलटं बोलत नाही. एलिया असा कधीच म्हणत नाही, की तुला कळत नाही मी कोण आहे, मी देवाचा माणूस आहे, तू कुणाशी बोलतोय तुला कळतंय का? नाही, तो तिथे काहीच बोलत नाही. त्या एलियाची साक्ष बघा.
त्या एलियाच्या चालण्यामध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये आपण शिकलं पाहिजे, की एलियावर एवढा मोठा आरोप तिथं झालेला आहे. एलियावर ती बाई संशय घेते, की तू असल्यामुळेच माझा मुलगा मेला. तू जर नसता तर माझा मुलगा मेला नसता. इतका मोठा आरोप त्याच्यावर ठेवतो. पण आपण तिथं बघतो एलिया त्या स्त्रीला जरा सुद्धा उलटं बोलत नाही. तो नम्रतेने, सौम्यतेने, आदराने तिच्याकडे एवढंच म्हणतो, की मला त्या मुलाला माझ्याकडे आणा. प्रियानो, ते मुलाला घेऊन तो देवाच्या चरणाजवळ जातो. तो कधीच आपण तिथं असं लिहिलेलं वाचत नाही, की तो ह्या व्यक्तीकडे गेला, त्या व्यक्तीकडे गेला, ह्याला सांगितलं, की ही स्त्री मला अशी बोलते, हिने हिच्याबरोबर मी राहिलो, एवढं सगळं असताना सुद्धा आता ही माझ्यावर आरोप करते. तिने इकडं-तिकडं बाजूकडे कुठंच बघितलं नाही. त्यांनी फक्त देवाकडे बघितलं आणि तो देवाकडे बघत देवाला त्यांनी सांगितलं, की ह्या मुलाला, या स्त्रीचा जो मुलगा आहे, त्याच्यासाठी त्यांनी प्रार्थना केली आणि त्यांनी जेव्हा कळकळीची प्रार्थना केली, तिथे आपण बघतो, की तो मुलगा पुन्हा जिवंत झाला. तो मुलगा मेलेला असताना जिवंत झाला. पवित्र शास्त्रामध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत आपण बघतो असं अद्भुत कार्य कधीच घडलं नाही, जिथे एक मेलेला मुलगा जिवंत झाला. पहिली वेळ आहे, जिथे एक साधारण मनुष्य एलिया तुमच्या आणि माझ्यासारखा, ज्यांनी देवाकडे प्रार्थना केली, एक साक्षीरूपी जीवन जगत असताना जेव्हा त्यांनी देवाकडे विचारणा केली, प्रार्थना केली, तेव्हा एक मेलेला व्यक्ती, मुलगा जिवंत झाला. आणि एवढंच नाही, जिवंत झाल्यानंतर तिथं आपण असं बघतो, तर जिवंत झाल्यानंतर जेव्हा आपण ते दुसरं काय म्हणतात ते पहिले राजाचं पुस्तक त्याचं 17वा अध्याय वाचतो, त्याच्यामध्ये ती स्त्री त्याचे साक्ष देते. ती अशी म्हणते, पहिला अध्याय 17 वचन 24 वचन मध्ये, 17 अध्याय 24 म्हणजे ती अशी म्हणते, ती स्त्री एलियास म्हणाली, आपण देवाचे माणूस आहात आणि परमेश्वराचे सत्य वचन आपल्या तोंडून निघते हे मला आता कळून आले. प्रियानो, किती मोठे साक्ष सांगितलेले तिने. ती काय म्हटली? ती एलियास म्हणाली, आपण देवाचे माणूस आहात आणि परमेश्वराचे सत्य वचन आपल्या तोंडून निघते हे मला कळून चुकले. प्रियानो, देवाची इच्छा आपल्याकडून हीच आहे, की कुणीही व्यक्ती जेव्हा आपल्याकडे बघतो या जगात जगत असताना त्या व्यक्तीने एक साक्ष दिली पाहिजे. काय दिली पाहिजे? आपण देवाचे माणूस आहात. त्या लोकांमध्ये जेव्हा आपण चालणं, बोलणं, वागणं, आपलं जीवन, साक्षी जीवन जेव्हा जगत असतो, तेव्हा आपल्याकडे जेव्हा लोक बघत असतात, तेव्हा देवाची इच्छा हीच आहे, की असं म्हटलं पाहिजे, की तू देवाचा माणूस आहे. आपल्यामध्ये काय वेगळं नाही आहे. आपल्यामध्ये शरीराला जसं अन्य जणांचं शरीर आहे, पण आपल्यामध्ये जो पवित्र आत्मा आहे, तो पवित्र आपल्याला मार्गदर्शन करतो. आपल्याला सांगतो आपण काय चुकीचं करतोय. आपण काय वाईट करतो, आपण काय पाप करतो, आपल्याला रोखायचा प्रयत्न करतो. जरी तो आपल्याला रेड सिग्नल देतो आणि आपण त्याचा जर विचार करत नाही, तर आपण पाप करतो आणि जेव्हा पाप करतो, तेव्हा आपण आपली साक्ष खराब करून ठेवतो आणि जेव्हा आपण साक्ष खराब करतो, तेव्हा कितीही आपण प्रयत्न केला, तर देवाचं काम आपल्याद्वारे आपण करू शकत नाही. देवा लोकांची इच्छा आहे, जेव्हा ते लोक आपल्याकडे बघतात, तेव्हा त्यांना वेगळं वाटलं पाहिजे. आणि आपण असं बघतो ह्या वचनांमध्ये आपण जे शिकलो, गेझीने जे काम केलं किंवा शमशोनाने जे काम केलं, आपण तशा प्रकारे आपलं जीवन नसलं पाहिजे. आपलं जीवन एलिया तुमच्या आणि माझ्या स्वभावासारखं जी साक्ष त्यांनी ठेवली, एलिशासारखी, जो एलिशाने आपली भेटवस्तू घेतली नाही, त्याला पाहिजे तर त्याला खूप मोठं काही करता आलं असतं. एक गोष्ट ठेवली पाहिजे, याचे परिणाम फार भयंकर होतात. गेजीच्या जीवनामध्ये जे कोड आलं, त्याच्या पिढ्यानपिढी ते कोड त्याचं लागलं. त्याला किती मोठी संधी होती. त्याचा भरभराट त्याला भरपूर गोष्टी प्रभूने आशीर्वादित केल्या असत्या. पण त्यांनी जे कार्य केलं, साक्ष घालवली, ते कार्य केल्यानंतर त्याचे जे परिणाम आपण बघतो भयानक होतात. तसेच भयानक परिणाम शमशोच्या जीवनामध्ये आले. तर प्रियानो, देवाने आपल्याला आशीर्वाद ठेवलेला आहे. आता आपल्याला देवाने आशीर्वाद दिलेला आहे. आपल्याला देवाने आत्म्याने भरलेलं आहे. देवाची ही इच्छा आहे, की आपण त्या आत्म्याने चाललं पाहिजे. जे कार्य, जी योजना त्याने आपल्या जीवनामध्ये ठेवली, ती योजना पूर्ण करण्यासाठी प्रभू आपल्याला सर्वांना सहायता मदत करो आणि अशा प्रकारे या वचनाच्याद्वारे आम्हाला उत्तेजन देण्यासाठी आणि प्रभू आपला उपयोग त्याच्या कार्यासाठी करण्यासाठी प्रभू आपल्या सर्वांना सहायता आणि मदत करो. धन्यवाद.